UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। पंतप्रधान मोदींची आज छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबईसह दादरमध्ये सभा, तर नंदुरबार आणि नांदेडमध्ये राहुल गांधी सभा घेणार। अजित पवारांच्या आज नाशिकमध्ये 4 सभा, पिंपळगाव, दिंडोरी, सिन्नर आणि अहिल्यानगरमधल्या कोपरगावमध्ये सभांचं आयोजन। इतरांच्या वयाचा विचार करता आता मलाच बारामतीचं सगळं बघावं लागणार आहे। नाव न घेता शरद पवारांच्या वयावरून पुन्हा एकदा अजितदादांचा निशाणा। मी कामाचा माणूस असल्याचं बारामतीकरांना आवाहन। काहींनी भाषणामध्ये माझ्या वयाचा उल्लेख केला, मी काय म्हातारा झालोय का? भोसरीमधल्या भाषणामध्ये अजित पवारांचं नाव न घेता शरद पवारांची फटकेबाजी। शरद पवारांनी मुलासारखा पुतण्या सोडून नातवाकडे लक्ष दिल्याची अजित पवारांची टीका। पक्षफोडीचं चांगलं कर्म करणारा मुलगा काकांच्या स्मरणावर कसा काय टपलाय? जितेंद्र आव्हाडांचं अजितदादांना प्रत्युत्तर। शरद पवारांची शेवटची निवडणूक असा कुठला दुश्मन म्हणाला? सुळेंचा संतप्त सवाल, तर अजितदादांचं विधान धक्कादायक असल्याचीही प्रतिक्रिया। काकांच्या पाठीमध्ये खुराक खुपसणारे धनंजय मुंडे, अजित पवारांचे भाऊ, त्यांनी बहिणीलाही छळलं। जितेंद्र आव्हाडांचा धनंजय मुंडेंवर जोरदार हल्लाबोल। पालघरमध्ये सभेला जाताना मुख्यमंत्री शिंदेंच्या बॅगेची निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी, फक्त कपडे आहेत, युरिन पॉट देखील नाही, शिंदेंचा ठाकरेंना टोला। गडकरी आणि फडणवीसांच्याही बॅगेची अधिकाऱ्यांकडून तपासणी, केवळ संविधान हाती घेऊन उपयोग नाही, संविधानिक व्यवस्थाही पाळाव्या लागतात। भाजपचं ट्विट करत विरोधकांना उत्तर। मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंनी जनतेचा विश्वास तोडला आणि शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली। वरळीच्या सभेतून राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर टीका। पक्ष निर्माण करायला अक्कल लागते, पण पक्ष फोडायला अक्कल लागत नाही, पवारांची फडणवीसांवर बोचरी टीका। माझा एकच शब्द, दिलीप वळसे पाटलांना 100% पाडा। मनसरमधल्या सभेमध्ये शरद पवारांकडून वळसे पाटलांचं नाव घेऊन पराभूत करण्याचं आवाहन। आव्हान मर्दानी द्यायचं असतं, हे आव्हान देणारे बोलघेवडे कोण? कणकवलीमधल्या सभेतून उद्धव ठाकरे यांची राणे पिता पुत्रांवर टीका। अझरुद्दीन ओवेसींना भर सभेमध्ये सोलापूर पोलिसांची नोटीस, प्रक्षोभक भाषण टाळा, कोणत्याही समाजाच्या भावना न दुखावण्याबाबत सूचना। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।